95 पासून 2000 आमची 2005ची बॅच आहे. सो त्याच्यानंतर 2005 नंतर आम्ही शाळा सोडली. परंतु या शाळेमध्ये आम्ही जे काही घडलो, इथून जे काही शिकलो, तर ते आम्ही आजपर्यंत ज्या जे काही आमच्या शिक्षकांनी जे आमचे संस्कार घडवले, त्या संस्कारामधूनच आम्ही एवढे मोठे झालेलो आहोत. तो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्हाला जो माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा हेतू आमचा पूर्ण शुद्ध आहे. त्याच्यामध्ये आम्ही फक्त जे काही आपले विद्यार्थी आहेत की ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे किंवा ज्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही आहे. कारण की जो आमचा काळ होता त्या काळामध्ये शिक्षण एवढं महाग नव्हतं असं आम्हाला वाटतं. त्यावेळेस 300 रुपये फी होती ज्यावेळेस आम्ही या शाळेमध्ये होतो. आणि आता जर फीचा जर विचार केला तर तो खूप हजारोमध्ये आहे किंवा कधी कधी इंजिनिअरिंगची फी वगैरे असते तुम्हाला लाखोमध्ये भरावं लागते. सो एवढं आपला जो मध्यमवर्गीय आहे यांच्याकडे एवढं आर्थिक कंडिशन एवढी नसते की आपण तेवढी फी भरू शकतो. तो फुलाच्या पाकळी म्हणून आम्ही काही माजी विद्यार्थ्यांनी असं ठरवलं आहे की आम्ही आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी आम्ही तुम्हाला मदत करू. पण त्यासाठी आम्ही असे काही विद्यार्थी निवडणार आहे की जे तुमच्यामधलेच असणार आहेत की त्यांची आर्थिक कंडिशन थोडी वीक असेल पण ते अभ्यासामध्ये हुशार असतील किंवा त्यांना शिकण्याची इच्छा असेल. तर हाच फक्त आमचा शुद्ध हेतू आहे की म्हणजे माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा. पुढील वाटचाल आम्ही करूया. आता आमची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये आम्ही पुढची वाटचाल नक्की डिस्कस करू आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अपडेट देतो. व्यासपीठावरील पाहुण्यांना जरा थोडं ठळक ह्याच्यामध्ये सांगतो. 2000 पासूनच्या जेवढ्या आमच्या बॅचेस इथून 10वी होऊन गेलेल्या आहेत, तर हे सगळे विद्यार्थी आमचे मुळात आमचा हा सगळा एरिया हा असा त्या मानाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बरोबर ना शिंदे साहेब, परिस्थिती बिकट असणारी मुलं या शाळेमध्ये शिकलेली आहे. शिंदे साहेब आमचे पालक आहेत म्हणून त्यांना खास हे केलं. तर ह्या मुलांनी स्वतः येऊन आम्हाला असं सांगितलं की सर ॲक्च्युली हे आमच्या डमाले सरांची इच्छा होती. कैलासवासी डमाले सर हे माझे मुख्याध्यापक होते शाळेचे. त्यांच्या माध्यमातून हा माजी विद्यार्थी संघ स्थापन व्हावा, पण त्याला कालावधी गेला. पण हे वर्ष म्हणजे राम मंदिर होते आणि आमच्या माजी विद्यार्थी संघाची पण स्थापना होते. त्यामुळे दूरदर्शनयुक्त योग म्हणून आज त्याचं एक औपचारिक उद्घाटन या कार्यक्रमामध्ये आम्ही करतोय. हा कार्यक्रम झाल्यानंतर आमची औपचारिक मीटिंग होणार आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या कानावर हा विषय जावा की बाबा लोक म्हणतात की हल्लीची पिढी बिघडलेली वगैरे आहे किंवा हल्लीची मुलं थोडी बिघडलेली आहे, पण असं काही नाहीये. थोडे त्यांच्यापर्यंत आपण जर आपले काही विषय पोचवले तर हीच पिढी आज आमच्या ह्या पिढीच्या मागे ताकदीनं उभी राहणार आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा आमच्या असे काही विद्यार्थी आहेत की परिस्थिती खूप बिकट आहे पण अभ्यासाची खूप इच्छा आहे, पण पुढे जाण्यासाठी आर्थिक कुठेतरी पाठबळ त्यांना मिळावं म्हणून ही जुनी पिढी जे या शाळेतून शिकून गेलेली ती त्यांच्या मागे उभी आहे. एवढंच मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. थँक्यू. सर म्हणजे माजी विद्यार्थी मंडळ या सर्वांच्या पुढाकाराने असं ठरलं की आपण ही रक्कम उभा करू. आता मग शिक्षकांनी आम्ही स्टेटस ठेवलं, पालकांनी ऐकलं, पालकांनी आजपर्यंत मदत करतायत. पालकांचं सुद्धा खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आहात, तुम्ही खाऊचे पैसे दिले, याला आजी विद्यार्थी म्हणतो आपण. जे तुमच्या समोर व्यासपीठावर बसलेले जे माजी विद्यार्थी मंडळ आहे, आता 26 जानेवारीला आपण त्यांच्यासाठी खूप मोठा जंगी कार्यक्रम घेतला. तर ते विद्यार्थी मंडळाचे सदस्य आहेत, त्यांनी जवळजवळ 1,10,830 रुपये जमा केलेले आहेत. त्याच्यानंतर माझी शाळेतले विद्यार्थी म्हणजे तुम्ही, छोटी मोठी रक्कम नाही बाळांनो, तुमची 79,170 रुपये तुम्ही आणि शिक्षकांनी जमा करून दिलेले. आणि जो शिक्षक मित्र परिवार आहे त्याचे मानवी आदरणीय जगदाळे सर आहेत, त्यांच्याकडून 67,001 रुपया अशी मदत आलेली आहे. टोटल रक्कम जर बघितली आपण म्हणजे सर मला कार्यक्रम करा म्हणत होते त्यावेळेला 2,55,000 रक्कम होती, आता 2,50,000, आता 2,57,001 रुपया रक्कम आजच्या ह्या मंडळासाठी आपण या विद्यार्थिनीसाठी आपण जमा केलेली आहे. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आता ही मदत काय आपली पहिली नाही. या अगोदर सृष्टी दुर्गव नावाची विद्यार्थिनी होती, तिला पण आपण मदत केलेली. गणेश आईवळे विद्यार्थी येईल तो, त्याच्या किडण्यांचा प्रॉब्लेम होता,
त्याला सुद्धा जगदाळे सरांच्या माध्यमातून आपण सगळ्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खूप मोठी मदत उभा केलेली होती. तेजस्विनी राठोड, ज्योती राव या मुलांसाठी खूप आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण मदत केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तर भरघोस मदत आपण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि सर्व शिक्षकांनी केलेली आहे. अशीच मदत आपण सर्वजण येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी करू. हा कार्यक्रम तुमच्यासाठी का घेतला? कारण तुम्ही जसे बसायचे तसेच माझे विद्यार्थी आज व्यासपीठावर खुर्च्यांवर बसलेले आहेत. ते ज्या वेळेला शिकून मोठे झाले, 2 पैसे कमायला लागले, त्यावेळेला त्यांनी ठरवले की आपण पण अशा पद्धतीची मदत करूया. तुम्ही सुद्धा शिकायचं, मोठं व्हायचं. आणि राम मंदिराची शाळा आहे. रामांनी जसा परमार्थ शिकवला तसा तुम्ही पण परमार्थ शिकायचा आणि छान पद्धतीचं आपलं आयुष्य जगायचं, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या जिव्हाळा परिवार, शिक्षक मित्र परिवार आणि माजी विद्यार्थी मंडळाचे मानबिंदू आदरणीय जगदाळे सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय पूजनीय व्यासपीठ, ज्या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र आलो आणि या माजी विद्यार्थी संघाची खरी प्रेरणा की ज्यांची मुलांशी एक वेगळी नाळ होती, मुलांच्या बाबतीत त्यांचं एक वेगळी आत्मीयता होती, असे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय कैलासवासी धमाले सर यांच्या पत्नी पण आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित आहे. खरं तर हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश थोडा वेगळा होता किंवा वेगळा आहे. माजी विद्यार्थी आपले सगळे एकत्र आले आणि काही गोष्टी माजी विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या होत्या आणि त्या गोष्टी ठरवत असताना आपल्याला पुढं कसं जायचं या बाबतीत काही गोष्टी ठरल्या आणि योगायोग म्हणा की प्राजक्ताचा विषय आमच्या सगळ्यांच्या कानावर ज्यावेळेस आला त्यावेळेस आम्ही माजी विद्यार्थी संघाने जे ठरवलेलं होतं त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप देण्याचं ठरलं आणि आपल्या प्राजक्तासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं असा एक संकल्प आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सोडला गेला. माजी विद्यार्थी संघाचं पहिलं काम जे आपलं आहे की जे इथं स्वप्नील बसलेलं आहे, किशोर आहे, किरण आहे, तर माजी विद्यार्थी संघाचं पहिलं काम आपलं प्राजक्ताच्या माध्यमातून होतंय. एक पायाभरणी आपल्या या माजी विद्यार्थी संघाची आपण करतोय आणि मला वाटतंय की हीच प्राजक्ता भविष्यामध्ये आपल्या या माजी विद्यार्थी संघामध्ये एक खंदा कार्यकर्ता म्हणून उभी राहावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी दिलेली जी साथ आहे ती खूप मोठी आणि मोलाची आहे. हा सगळा जो खटाटोप आहे, आता बरेच जण आपल्याला असं काही काम करत असताना अनेक सल्ले देतात, सूचना देतात, सर इकडे जावा, तिकडे जावा, हे करा, ते करा. मी थोडा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. काहींनी सल्ले असे दिले की सर आमदारांकडे जा, खासदारांकडे जा, एखाद्या संस्थेकडे जा, ती मोठी मदत तुम्हाला देते. पण गंमत सांगू का मित्रांनो, अशी मोठी मदत मिळेल पण आम्हाला, पण तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून जी पै न पै जमा केली ना, माझ्यासाठी ती खूप मोठी मदत आहे. कारण त्यातला आनंद खूप वेगळा आहे आणि जे काही संस्कार आम्हाला तुमच्यामध्ये रुजवायचे, आज 500 माजी विद्यार्थी आपल्या संघामध्ये आता जॉईन झाले, तुम्ही सगळे आहात, तर मला असं वाटतं की ती शिकवण, ते संस्कार या माध्यमातून तुमच्याकडे जातायत, रुजतायत, ते खूप मोठं आहे. या माजी विद्यार्थी संघामध्येच जसं आता मगाशी नाईक नवरे सरांनी सांगितलं की गणेश आयवळे नावाचा एक विद्यार्थी की जो मृत्यूच्या गाड्यातनं परत माघारी आला आणि याच प्राजक्तासाठी रात्रंदिवस पै न पै गोळा करत होता. मी त्या दिवशी परिपाठामध्ये आवर्जून सांगितलं की रात्री 11:30 वाजता हा गणेश माझ्या घरी आला आणि मला त्याने त्याच्याकडे जमा झालेली जी रक्कम आहे ती आवर्जून दिली आणि एक वाक्य तो बोलला की सर माझ्यासाठी सगळ्यांनी एवढं केलंय ना, तर प्राजक्तासाठी मी थोडं करतो. हे असे विद्यार्थी या दरम्यान भेटले. आपला शिवसंकल्प ग्रुप आहे, गुरुनाथ ढोल ताशा पथक आहे, आपले एक जुने पालक आहेत. म्हणजे हे विद्यार्थी लहान असल्यापासून 26 जानेवारीला बऱ्यापैकी खाऊ त्यांच्याकडून यायचा. शुभमपुरी म्हणून विद्यार्थी आहेत, त्याचे पालक आहेत. त्यांनी असं आम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे की काही असू सर, कधी काही असू द्या, तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्हाला फक्त सांगा सर, मदत पोचवा, मदत पोहोचेल.
आवर्जून त्या पालकांची या कामाला सुद्धा आपली खूप मोठी मदत झालेली आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आप्पांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही सगळा निधी गोळा करा आणि त्या निधीला एक रूप देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करेल. आप्पांनी त्यांचं काम त्यांच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून ते केलं. आपला हा सगळा खटाटोप चालू असताना एका व्यक्तीचं मी इथं आवर्जून कौतुक करेन. खरं तर त्यांना ते आवडेल का नाही मला माहित नाही, पण मी ज्यावेळेस ही सूचना दिली की बाबा असं असं आपल्याला करायचंय, तुमचे वर्ग शिक्षक तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचत होते, तुम्हाला सांगत होते, पण एक शिक्षक असा होता की हा सगळ्या वर्गांमध्ये तर जातच होता किंवा त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांशी कनेक्ट होताच, पण अनेक माजी विद्यार्थ्यांना फोन करून त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे आणि आपल्याला असं असं करायचंय. आदरणीय शिंदे मॅडम, माध्यमिकच्या राजगुरू मॅडम, सगळ्यात जास्त या बाबतीत कष्ट मॅडमनी खूप घेतलं. मलाही त्यांनी त्या 2 दिवस मला वाटतं झोपून नाही दिलं. सारखे फोन, सर ह्याच्या आलेत त्याच्या आलेत, हा आला तो आला, हा असं म्हणतोय तो तसा म्हणतोय, हे असं कंटिन्यू चालू होतं. थँक्यू मॅडम, तुमच्यासारख्या बहिणी पाठीशी असतील तर सगळं शक्य आहे. म्हणजे विषय असा आहे, काम उचलायचंय ना, मग विचार करा तुम्ही, आपण 2000 विद्यार्थी सगळे आहोत, माझे विद्यार्थी 500+ करा. आपण जर ठरवलं तर आपण प्रत्येकासाठी उभं राहू शकतो. आपल्याला कुणाकडे जायची गरज नाहीये, जायची गरज आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की तुमचा 1 रुपया सुद्धा खूप मोलाचा आहे. पैशाचा व्हॅल्यू करायचा नाही आपल्याला. लक्षात घ्या, कुणी किती मदत दिली हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, तुम्ही मदत केली हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अशा अनेक विद्यार्थी, माजी विद्यार्थी या माध्यमातून जोडले गेले. अनेक विद्यार्थी असे होते की त्यांनी म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा देण्याची दानत ठेवली. काही असे मित्र आहेत, मध्ये आम्ही शिवनेरीला सहलीला गेलो होतो. आमचा एक मित्र आहे कैलास गव्हाणे म्हणून, आमचा एक मित्र इथं बसलेला अजय दरेकर म्हणून. त्या कैलासचा आपल्या शाळेशी काही संबंध नाहीये, पण त्या दिवशी शिवनेरीच्या सहलीला सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी आमच्या जेवणाची व्यवस्था करेपर्यंत हा कैलास तिथे कंटिन्यू उभा होता. आणि काय लागेल ते आम्हाला फोनवर सारखं चालू असायचं, काय पाहिजे, काय कमी पडतंय, काय नाही. त्या कैलासची सुद्धा मदत इथपर्यंत पोहोचली. आणि तो एक शेतकरी आहे आणि त्यानं फक्त एकच मेसेज टाकला की माझ्याकडून ही छोटीशी मदत. आणि शेतकऱ्याची मदत म्हणजे अख्ख्या जगाला जो पोचतो, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याची मदत माझ्यासाठी सगळ्यात मोलाची आहे. म्हणून कैलासला मी फोनवर पर्सनली त्याच्याशी बोललो, पण इथून सुद्धा त्या कैलासला मी मनापासून धन्यवाद देतो. शरद दिघे नावाचा एक मित्र आमचा असाच आहे, अतिशय सामान्य परिस्थिती. त्या काळामध्ये परिस्थिती नसल्यामुळे रोजगार नाही मिळाला, नोकरी मिळाली नाही किंवा शिक्षण कमी मिळालं, पण आता स्वतः भाजीपाला विकून तो त्याचा उदरनिर्वाह करतो. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी उभं कसं राहायचं हे आम्ही त्या शरदकडून शिकतो. आमच्यातला सगळ्यात साधा मित्र आमचा, कधीही कसलीही अपेक्षा नाही. आणि जो शरद, शाळेमध्ये आम्ही त्याला असं ढ म्हणायचो, अरे हा अभ्यासात एकदम पाठीमागे, पण तो शरद किती पुस्तकं वाचतो, किती त्याचं प्रगल्भ वाचन आहे, त्याच्यावेळेस आम्ही अनुभवलं. त्यावेळेस आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मोलाच्या वाटायला लागल्या. हे असे मित्र या सगळ्या ह्याच्यामध्ये जोडले गेले. काही असे शिक्षक याच्यामध्ये जोडले गेले की तुम्ही सर आम्हाला फक्त सांगायचं की एवढे पाठवा, आम्हाला म्हणायचंही नाही तुम्ही की आमचं नाव का टाकलं का नाही म्हणून, डायरेक्ट आम्हाला हे करायचं. असेही काही विद्यार्थी, असेही काही शिक्षक या सगळ्या माध्यमातून आपल्याला भेटले. याच्यामध्ये प्राजक्ताचे जे वडील आहेत, सुमित हा आपल्या शाळेतल्या 10वी ची जी पहिली बॅच गेली त्या बॅचचा विद्यार्थी आहे. म्हणजे हे सुमितनं सुद्धा सुरुवातीला सांगितलं नव्हतं, तो सुद्धा अतिशय असा ह्याच्यामध्ये असायचा. सुमितची आई एकदा अशी शाळेमध्ये आली होती आणि सुमितच्या आईच्या आणि मिसेसच्या बोलण्यातनं ते आलं. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही चाललंय, काही जणांना असं वाटेल की कुठंतरी हे जे पब्लिसिटी किंवा देखावा वगैरे, ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या, पण या सगळ्या ह्याच्यातनं मला वाटतं तुम्ही जे बसलेले आहात तर तुमच्या सगळ्यांमध्ये एक असा भाव या माध्यमातून जाईल की आपण पण कुणासाठी तरी उभं राहिलं पाहिजे. तेवढा भाव जरी तुमच्या इथनं गेला ना तर आमच्यासाठी ते खूप आहे. इथं कुणी कुणाचं नाव करायला बसलेलं नाही, कुणी कुणासाठी झटलं म्हणजे म्हणतो ना आपण प्रसिद्धीसाठी बसलेलं नाहीये. आज सुमित, त्याची फॅमिली, हे एक साधारण मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी 2 जण माझ्याकडे आले आणि मला म्हटले, सर माझ्या मुलीचं ऑपरेशन आहे आणि साधारण 1-2 महिने आम्हाला सुट्टी हवी आहे. तर मला 1-2 महिने सुट्टी एवढं काय आहे म्हटलं, म्हणून मी समजून घेतलं काय नक्की आजार आहे काय नाही.
त्यांनी कुठेही आपल्याकडे कसलीही अपेक्षा काहीच व्यक्त केलेली नाही, लक्षात घ्या. म्हणजे असं मी बऱ्याच अनुभव घेतो की बाबा थोडं काय झालं की मग मागणी केली जाते, पण त्या दोघांनीही अजिबात आपल्याकडे कसलीही मागणी केली नाही. किंबहुना मी त्यांना विचारल्यानंतर सुद्धा ते मला म्हटले, सर काय तसं काय हे नाही, आम्ही आमच्या पद्धतीने बघतोय. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही भावना असणं सुद्धा खूप मोठं आणि मोलाचं आहे. आपण सगळ्यांनी, आपले आजी विद्यार्थी आहेत, आपले माजी विद्यार्थी आहेत, माझा जो शिक्षक मित्र परिवार म्हणतो मी की हा प्रत्येक ठिकाणी ताकदीनं उभा राहतो, अशा ठिकाणी तर जास्त ताकदीनं उभा राहतो, तो शिक्षक मित्र परिवार आहे. माझ्या शाळेतले सगळे शिक्षक आहेत, संस्थेचे आपले अध्यक्ष पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी आपल्या या सगळ्या कार्यामध्ये जो काही मोलाचा वाटा दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्राजक्ता या सगळ्या गोष्टीतनं पटकन बाहेर येऊ, ती तुमच्यामध्ये बसावी, उठावी आणि नंतर 10वी होऊन चांगल्या पद्धतीने तिनं तिचं आयुष्य जगावं, अशा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तिला शुभेच्छा देतो. मगाशी नाईक नवरे सरांनी सांगितलं की आपण निधी किती जमा केलेला आहे. मी आतापर्यंत निधीची रक्कम बदलतोय. मी सांगितलंय की पाठवू नका म्हणून, तरी निधी आता येत आहे. तर साधारण 2,57,001 रुपयाचा निधी आपला जमा झालेला आहे. मला माहिती आहे तो निधी त्या प्राजक्ताच्या किती कामाला येईल हे आपल्याला माहित नाही, कमी पण पडेल. पण एक लक्षात घ्या सुमित, ज्या भावनेनं तुम्ही दोघं जण आहात तर ती भावना तुमची खूप मोठी आहे, तुम्हाला कमी काहीच पडणार नाही. असेच राहा आणि जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आमच्या पद्धतीने अजूनही प्रयत्न आमचे चालू आहे. आपला मुख्यमंत्री सहायता निधीचा जर विषय झाला तर मला वाटतं आपल्याला काहीच अडचण राहायची नाही. त्यासाठी सुद्धा आमच्या लालबहादूर शास्त्रीतले आगे सर, काळे सर हे दोघंही त्यासाठी प्रयत्न करतायत. मध्ये मला आमच्या गायकवाड मॅडम आवर्जून म्हटल्या की आपल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये बिलिंग सेक्शनला एक त्यांच्या ओळखीचे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही मदत करता येईल. मध्ये एका विद्यार्थ्याचा मला फोन आला की ही जी थॅलेसेमिया जी तुमची सोसायटी आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला नंतर प्राजक्तासाठी काही रक्त लागलं तर ते रक्त डोनेट करण्यासाठी ती टीम तुमच्याबरोबर ताकदीनं उभी राहील. म्हणजे असा एक साधारण एक आम्ही सर्वसमावेशक विचार करून तुम्हाला जेवढी मदत आपल्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढी आम्ही पोहोचू. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नेता कोणीतरी असला किंवा पुढे होऊन काम करणारा मोरक्या असला तर पाठीमागच्या लोकांना काम करायला जास्त त्रास होत नाही, पाठीमागची लोक आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्याच पद्धतीनं तुम्ही हे चांगलं शिवधनुष्य उचललं आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं काम चांगल्या पद्धतीनं करता येतं किंवा आलं. यानंतर माध्यमिक विभागाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आदरणीय हुंबे मॅडम यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय हुंबे मॅडम. आदरणीय व्यासपीठ, आज हा अतिशय वेगळा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. सर्व माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, तुमच्या सर्वांच्या समोर हा आपण कार्यक्रम करण्याचं जे काही सरांनी नियोजन केलेलं आहे, तर आपली जी काही सामाजिक बांधिलकी हा जो काही विषय आहे तर त्याची कुठेतरी मुहूर्तमेढ आपण आपल्या शाळेमध्ये आज करत आहोत. जी काही अतिशय सर्व विद्यार्थ्यांनी या प्राजक्तासाठी भरभरून मदत केलेली आहे, तर मी सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक मित्र परिवार यांचं मनापासून आभार मानते आणि प्राजक्तासाठी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर माजी विद्यार्थी मंडळाचे सन्माननीय सदस्य माननीय श्री ऋषिकेश कांबळे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे सर्व गुरुवर्य, माझे मित्र आणि तुम्ही बालमित्रांनो, आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. त्या कार्यक्रमासाठी आपण जो मेन आपला कार्यक्रम होता की आपली मदत आपण जी प्राजक्तासाठी करणार आहोत त्यासाठी आपण जमलेलो आहोत. तर आपण माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून काही जी रक्कम, थोडी जी मदत आपण प्राजक्तासाठी उभी केलेली आहे ते आज आपण त्यांना देणार आहोत. प्लस आपण आपले जे आम्ही ज्या संस्कारातनं गेलो, सरांच्या किंवा मॅडमच्या संस्काराखालनं जे गेलो, जसं आम्ही आता इथं आहे त्याच पद्धतीने तुमच्यातले पण विद्यार्थी असेच आपल्याला इथं घडत जावं आणि त्यासाठी आपण हा जो माजी विद्यार्थी संघ
तयार केलेला आहे. तर त्या माजी विद्यार्थी संघात आपण सर्वांनी पुढील भविष्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं एवढीच एक इच्छा आणि प्राजक्ताच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ठिकाणी धनादेशाचं म्हणजे चेकचं आपण या ठिकाणी ओके त्यांच्या हस्ते आपण पालकांकडे हा चेक सुपूर्द करत आहोत. प्रथमतः 1,10,830 रुपयाचा माजी विद्यार्थ्यांचा चेक माजी विद्यार्थी मंडळाने या ठिकाणी त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करावा अशी मी माजी विद्यार्थी संघाला या ठिकाणी विनंती करतो. आजची खूप छान आणि भावनिक गोष्ट आहे ही आजची. मी सर्व माजी विद्यार्थी मंडळातील सदस्यांना आणि जगदाळे सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण पालकांकडे हा चेक सुपूर्द करावा. रुपये 1,10,830 रुपयाचा हा माजी विद्यार्थी मंडळाचा चेक या पालकांकडे आपण या ठिकाणी सुपूर्द करतो. नमाले मॅडमला पण विनंती आहे की रुपये आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. यानंतर जी विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे आणि शिक्षक आहेत 79,170 रुपये विद्यार्थी प्रतिनिधी जे आहेत त्या विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढे यायचं आहे आणि तुमच्या हस्ते तुमचा चेक पुढे द्यायचा आहे. विद्यार्थी प्रतिनिधी निवडलेले आहेत ते सगळे माध्यमिकचे नाव जे आहेत पटापट चला नाव घेतलं तर 1ली ते 7वीचे मुख्यमंत्री सगळे या. मुख्यमंत्री या पटकन. आणि 8वीचे अनुश्री कांबळे उर्शाली पठारे हे पण मुख्यमंत्रीच आहे ना सगळे नाही सॉरी ओके अनुश्री कांबळे उर्शाली पठारे आदित्य जरे विशाखा पोद्दार राऊत श्लोक चव्हाण असतात त्यांच्याशी बोलत असतो की तुम्ही मोठे झाले नोकरीला लागले ना की पहिला पगार आम्हाला आणून द्यायचा. आता काही असे माझे विद्यार्थ्यांना अनुभव आहे आणि मला वाटतं राजगुरू मॅडम आपल्यासाठी हा आजचा पहिला पगार असेल या सगळ्या मुलांचा. आता तुमच्या पहिल्या पगाराची आम्ही सगळेजण वाट बघतोय. कळलं? चलो थँक्यू आणि इथं थांबूया आपण सगळे.